नमस्कार मित्रांनो. तर बघा, कर्जमाफी संबंधी शासनाने एक प्रकारची डेडलाईन दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की 30 जून पर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारची आशा होती की कर्जमाफी संबंधी शासन काहीतरी घोषणा करेल आणि त्या पद्धतीने शासनाने घोषणा देखील केलेली आहे. आता याच्यामध्ये शासनाने काय घोषणा केलेली आहे? तर बघा की आम्ही 2 लाखापर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. तर याच्यावर देखील बऱ्याच शेतकरी संघटनांचं समाधान झालेलं दिसत नाही. वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे येत आहेत. आता शेतकरी संघटनांची याच्यामध्ये म्हणणं काय आहे तर शासनाने बघा याच्यामध्ये काय सांगितलंय की आम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू आणि जे कोणी नियमित थकबाकीदार असतील त्यांच्यासाठी आम्ही 50,000 रुपयापर्यंत अनुदान त्यांना त्या शेतकऱ्यांना देऊ की त्यांचाही गैरसमज असा होऊ नये की आम्ही कर्जमाफी जे काही कर्ज प्रकरण आमची ती वेळेवर भरली आमची चूक तर झाली नाही ना, अशा प्रकारची भावना रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ नये तर त्यांच्यासाठी त्यांनी नियमित कर्जदारांना 50,000 पर्यंत अनुदान मंजूर केलं. परंतु शेतकरी संघटनांचं असं म्हणणं आहे की जी तुम्ही 30 सप्टेंबर 2025 ही तारीख सांगितलेली आहे तर त्या तारखेमुळे बरेच शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. तर ती तारीख तुम्ही वाढवून ती जवळजवळ 30 जून 2026 करावे की जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. आता याच्यामध्ये ही सुद्धा एक प्रकारची शंका आहे की जे 2 लाखाच्या वरती आहेत तर ते देखील शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये शेतकरी संघटनेची बैठक देखील होणार आहे आणि यावर शासन नेमकं काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.